मोठी बातमी. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप. शिंदेकडून एमआयएमला युतीचा प्रस्ताव. महाराष्ट्राच्या राजकारणात कधी न पाहिलेला, कधी न ऐकलेला आणि कधी कल्पनाही न केलेला असा एक धक्कादायक दावा. हा दावा जर खरा ठरला तर महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक नवा अध्याय लिहिला जाईल. राजकारणात शत्रू नसतात, राजकारणात मित्र नसतात, असतात फक्त गरज. आणि ही गरज आज महाराष्ट्राच्या महापालिकेच्या सत्तेसाठी इतकी टोकाला गेली आहे की शब्दच थरथर कापायला लागले आहेत. एकनाथ शिंदे आणि एमआयएम, हो तोच एमआयएम ज्याला आजपर्यंत राजकारणात दूर ठेवायचं म्हणून सांगितलं गेलं, पण आज त्याच एमआयएम बद्दल एक असा दावा समोर आला आहे ज्यामुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. नमस्कार, मी रवी, तुम्ही पाहत आहात अनफिल्टर्ड महाराष्ट्र ऑफिशियल. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकांनी राज्याच्या राजकारणाचा चेहरा बदलून टाकला आहे. भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला, शिवसेना शिंदे गट राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आणि सगळ्यात आश्चर्याचा धक्का देत एमआयएमने अनेक महापालिकांमध्ये जबरदस्त मुसंडी मारली. ही निवडणूक फक्त नगरसेवकांची नव्हती, ही निवडणूक होती सत्तेच्या चाव्यांची. कारण महापालिका म्हणजे फक्त स्थानिक सत्ता नाही, महापालिका म्हणजे हजारो कोटींचा कारभार, हजारो निर्णय आणि लाखो मतदारांचा प्रभाव. निकाल जाहीर झाले पण सत्ता स्पष्ट झाली नाही. अनेक ठिकाणी कोणालाच स्पष्ट बहुमत नाही आणि इथेच राजकारणाच्या खऱ्या अर्थानं क्राईम पेट्रोल सुरू होतं. जिथे आकडे कमी पडतात तिथे फोन सुरू होतात, बैठका सुरू होतात, गुप्त प्रस्ताव सुरू होतात आणि याच पार्श्वभूमीवर एक मोठा दावा समोर येतो. हा दावा करतो छत्रपती संभाजीनगरचे खासदार एमआयएमचे नेते इम्तियाज जलील माध्यमांसमोर येतात आणि वाक्य बोलतात, मालेगावमध्ये आमचे 21 नगरसेवक निवडून आले आहेत. तिथे महापौर करण्यासाठी एकनाथ शिंदे साहेबांकडून स्थानिक नेत्यांना प्रस्ताव आला होता. इतकं बोलून ते थांबत नाहीत. ते पुढे म्हणतात, आपण सोबत येऊ शकतो का, असा प्रस्ताव होता. हे शब्द फक्त शब्द नव्हते, हे शब्द होते राजकीय भूकंपाचे. मालेगाव राजकारणात नेहमी चर्चेत असलेलं शहर आहे. इथे एमआयएमची बाजू मजबूत पकड. 21 नगरसेवक हा आकडा लहान नाही. महापौर पदासाठी हा आकडा किंग मेकर ठरतो आणि इथेच सत्ता हवी असलेली प्रत्येक पार्टी एमआयएम कडे पाहते. इम्तियाज जलील सांगतात, आमच्या स्थानिक आमदारांनी ठामपणे नकार दिला. आम्ही भाजपसोबत किंवा शिंदे गटासोबत जाणार नाही. हा नकार फक्त राजकीय नव्हता, हा नकार होता संपूर्ण महाराष्ट्रासाठी संदेश. हा दावा बाहेर येताच राजकीय वर्तुळात चर्चेचा स्फोट झाला. भाजप समर्थक विचारतात, जर दावा खोटा असेल तर स्पष्ट नकार का नाही? शिंदे समर्थक म्हणतात, हा आरोप आहे, पुरावा नाही. आणि एमआयएम म्हणते, आम्ही फक्त सत्य सांगतोय. राजकारणात सत्य कधीच सरळ नसतं. इम्तियाज जलील पुढे बोलतात. ते म्हणतात, 3 ते 4 महापालिका अशा आहेत जिथे भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. हे वाक्य खूप काही सांगून जातं. कारण इथे चर्चा फक्त शिंदे गटाची नाही, इथे चर्चा आहे एंटी बीजेपी फ्रंटची. ते पुढे सांगतात, वेळ पडली तर सर्व पक्ष एकत्र येऊ. हे विधान क्राईम पेट्रोलच्या क्लायमॅक्स सारखं आहे. एमआयएमचे अध्यक्ष असुद्दीन ओवेसी त्यांचा संदेश स्पष्ट आहे. जर कोणी सन्मानाने आमचा सपोर्ट मागत असेल तर आम्ही पॉझिटिव्ह विचार करू. इथेही एक शब्द महत्त्वाचा आहे, सन्मानाने. राजकारणात सन्मानाची भाषा फार कमी वापरली जाते. या सगळ्यात एक वेगळाच व्हिडिओ समोर येतो. नोटा उधळल्या जात आहेत, जल्लोष, गायक, उत्साह आणि आरोप. जलील यावर म्हणतात, जल्लोषाचा कार्यक्रम होता, 33 नगरसेवक होते आणि उत्साही लोकांनी पैसे उधळले, यात माझा काय गुन्हा? राजकारणात प्रत्येक व्हिडिओ हातात शस्त्र बनतो. कारण एकच आहे, सत्ता. महानगरपालिका म्हणजे पुढच्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची तयारी. जो आज महानगर जिंकतो तो उद्या राज्य जिंकण्याच्या जवळ जातो. हा दावा खरा की खोटा हे आज कोणीही ठाम सांगू शकत नाही. पण एक गोष्ट नक्की आहे, महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या जे घडतंय ते शांत नाही. पुढचा ट्विस्ट कधी येईल, कोण बाजू बदलेल, कोण सत्य बोलेल, हे वेळच सांगेल. तोपर्यंत राजकारणाच्या या थरारक कथेकडे डोळे उघडे ठेवा, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात खेळ अजून संपलेला नाही. हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.